छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या पिंपळवाडी या गावातील जल जीवन योजनेमुळे सिमेंटचा रस्ता खराब झाला आहे। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी MCN न्यूजचे पत्रकार बहादूर चव्हाण यांना माहिती दिली की जल जीवन योजनेमुळे गावातील सिमेंटचा रस्ता खराब झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तथा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत। तर जलजीवन योजनेच्या कंत्राटदारांना नागरिकांच्या या समस्यांविषयी काहीही घेणे देणे नसल्याचे बोलले जात आहे। नागरिकांच्या या समस्या संदर्भात तात्काळ उपाययोजना करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता बहादूर चव्हाण, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव सागर जाधव, सागर जाधव पिंपळवाडीमध्ये राहतो आणि हे आमच्या गावामध्ये जल जीवन योजनेअंतर्गत ठेकेदाराने पाईपलाईनचे काम केलंय, परंतु 2 महिने झाले हे रोड पूर्ण सिमेंटचे चांगले रोड उखडले आणि अजून रोडची व्यवस्था काही केली नाही। जल जीवन पाणी तर भेटलं नाही, परंतु चांगले रोड उखडले आणि ते अजूनही तसे 2 महिने झाले खराबच आहे। पहिले रोड चांगले होते का? पहिले रोड म्हणजे एकदम चांगले होते सिमेंटचे, पण आता त्यांनी पाईपलाईन केल्यामुळे नंतर हे रोड बघा रोड मध्ये येण्याचा प्रॉब्लेम होता इथं। तुम्हाला ठेकेदाराने काय सांगितलं नाही का? काहीच नाही, नसतं बनवून देतो म्हटलं होते, बनवून देतो लगेच तुमचे रोड, लगेच बनवून दिल्यानुसार मग त्यांनी 2-3 महिने झाले आता अजून बनवलं नाही का? काहीच बनवून झालं नाही त्यांचे। हो का? रानराज पिंपळवाडी। तर आमच्या गावामध्ये याचं पाण्याचं काम, जलजीवनाचं काम झालेलं आहे, नळाचं काम झालेलं आहे, पण नळ नुसते टाकून ठेवले त्यांनी आणि रस्ता तसाच पडलेला आहे। हे रस्ता आहे कधी? हा, हे रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये पूल कुठं ढापा झालेला नाहीये, कुठं रस्ता म्हणजे मैसूर दिसून सगळा खराब झालेला आहे। हो का? नुसतं खोदून ठेवलेलं आहे, बस खोदून ठेवलेलं आहे का? काहीच नाही केलेलं आहे, काहीच नाही केलेलं आहे का? अजून रस्ता आला म्हणजे खोदून ठेवलं मग रस्ता लेकरबाजी परेशानी उरायली, आम्ही अपंग माणसं आहे, आमची परेशानी उरायली। कमीत कमी रस्ता सरळ करून द्या, टाकलंय तुम्ही करा, आम्ही नाही म्हणत, पण कमीत कमी करून द्या चांगलं, त्याच्याकडे लक्ष द्यावं।